हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे बनवणार आहोत समोसे. तर घरच्या घरी छान असे समोसे बनवण्यासाठी अगोदर बटाटे उकडून घेऊया. त्यानंतर बनवूया समोसाचा मसाला. त्यासाठी इथे मी घेतलेली आहे थोडीशी बडीशेप, नंतर घेऊया धने, त्यानंतर आपल्याला पुढचं लागणार आहे जिरे आणि आता घेऊया थोडेसे मिरे. तर हे सगळं आपल्याला घ्यायचं आहे छान असं कढईमध्ये भाजून घेतल्यानंतर आपण याला काय करायचं आहे, मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. हे आपण थोडंसं जाडसर असंच वाटणार आहोत. तर इथे हे गरम झालेलं आहे. हे थोडंसं थंड झालं की घेऊया मिक्सरमध्ये वाटून. हे सगळं मिश्रण असं वाटून घ्यायचं आहे. आता आपण काय करूया, थोडंसं आलं घेऊया. आल्याचं घेऊया पेस्ट करून. इथे मी घेतलेलं आहे मैद्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला थोडासा ओवा हातावरती कुस्करून टाकायचा आहे अशा पद्धतीनं. नंतर आपण घालूया थोडंसं तेलाचं मोहन. त्यांना आपले जे समोसे आहेत ते असे खुसखुशीत होतात. तर या पद्धतीने असं चोळून घ्यायचं आहे सगळं. हे पहा, अशा मुठी वळायला लागले की आपण घ्यायचं आहे आता हळूहळू पाणी घालून याला एकदम घट्ट असं मळायचं आहे. अजिबात पातळ पीठ करायचं नाही आहे. खूप घट्ट, जेवढं शक्य असेल तेवढं तुम्ही घट्ट मळून घ्या. छान असं मळून गोळा तयार करायचा. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला घट्ट पीठ बनवायचं आहे. आता आपण हे घेऊया साईडला काढून, ठेवूया झाकून. आता करूया सारणाची तयारी. इथे घेतलेले आहेत उकडलेले बटाटे, गरम आहेत थोडेसे. इथे घेतलेले आहेत सगळे बटाटे. आता आपण साईडला काढून घेऊया. बटाटे थोडे थंड झाले की चिरून घेऊ. नंतर आता आपल्याला घ्यायचे आहेत वाटाणे काय करायचे, त्याच्यात घालायचं थोडं पाणी आणि थोडेसे घ्यायचे आपल्याला वाफवून. आता हे आहे, इथे तेल घातलेलं आहे मी. आपण सारण तयार करूया. इथे घातली मी थोडंसं आलं, नंतर हिरवी मिरची घातली आहे. हे थोडंसं परतून घ्यायचं. परतून झालं की आपण जो मसाला तयार केला होता तो इथे घालायचा आहे. मसाला घातल्यानंतर आपण काय करणार आहोत, थोडंसं गॅस कमी करूया. इथे घालणार आहोत बटाटे घातल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला छान असं परतायचं आहे थोडंसं. इथे आपण घालूया नंतर वाटाणे. आपण जे उकडून घेतले ते वाटाणे इथे घातलेले आहेत. हे मी शेंगाचे वाटाणे सोलून घेऊन ते थोडेसे उकडलेले आहेत. त्याच्यानंतर काय करायचं, याच्यावरती आपल्याला घालायचं आहे मीठ, चटणी, लाल तिखट आहे हे. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही घाला. नंतर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरती महत्त्वाचं म्हणजे आपल्याला घालायचं आहे आमचूर पावडर. आमचूर पावडर लागतेच बरं, त्याशिवाय आपले समोसे होत नाहीत. आमचूर पावडर अशी घालून घ्यायची आहे. असं चटपटीत असं आपल्या समोशाला चव येते. हे आहे आपलं समोशाचं सारण रेडी. हे एवढंच इन्ग्रेडियंट्स आहेत. अगदी सोपं आहे, सिंपल आहे. छान असं आपलं सारण तयार आहे. थोडीशी वरून कोथिंबीर घालूया. अगदी थोड्या गोष्टी वापरून छान असं समोशाचं सारण तयार होतं. आणि काय करायचं, याच्यावरती थोडंसं पाण्याचा शिंतोडा मारायचा, म्हणजे थोडंसं ओलसरपणा येतो छान असा. बाइंडिंग इथे. आणि हे थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. छान असं वाफवलं की हे आहे आपलं रेडी. आता काय करायचं, आपल्याला घ्यायचं आहे छोटासा गोळा.
आणि तो लाटून तर छान असा गोळा करायचा आहे आणि अशा पद्धतीनं आता लाटून घेऊया. आता काय करायचं, आपण समोशासाठी आपल्याला काय करावं लागतं, हे जे लाटी आहे ती ओव्हल म्हणजे अंडाकृती जी आहेत अशी लाटावी लागते. अशा पद्धतीने ओव्हल शेप लाटायची आहे. आणि काय करायचं, याच्यामधून आपल्याला अशी 2 पार्ट करायचे आहेत याचे आणि समोशाचा शेप देऊन घ्यायचा आहे. अशी धरायची आणि मधोमध अशी फोल्ड करायची. व्यवस्थित फोल्ड करा, नाही तर नंतर फुटतात ते. सो असे व्यवस्थित प्रेस करून घेऊन बंद करायचे आहे. अशा पद्धतीनं बंद करायचं. आतून बाहेरून व्यवस्थित दाबून घ्यायची म्हणजे फुटणार नाही. नाही तर तळताना ही तेलात सोडली की फुटते आणि मग सारण बाहेर येतं. सो आधीच त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं. आणि काय करायचं, याच्यामध्ये जास्त सारण नाही भरायचं, थोडं कमीच भरायचं. नाही तर काय होतं, समोसा नंतर तेलात तळताना फुटतो. चल आता याच्यामध्ये आपण सारण भरूया. हे सारण आता आपल्याला असं भरून घ्यायचं आहे. भरून थोडंसं आतमध्ये प्रेस करायचं आणि काय करायचं, पाणी घ्यायचं बोटांना लावून आणि याच्या कडेला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला कडांना, म्हणजे ते बंद व्हायला व्यवस्थित आपल्याला सोपं जातं. अशा पद्धतीनं कडांना पाणी लावायचं आणि पाणी लावल्यानंतर काय करायचं, एका साईडनं तो थोडासा प्रेस करत आणायचा आणि अशा पद्धतीनं प्रेस करायचं एका साईडनं आणि मध्ये आलं की याला मारायचा छोटासा फोल्ड. हे बघा, इथे असा छोटासा फोल्ड मारायचा आणि दाबून घ्यायचा. छान असा आपला समोसाचा शेप तयार आहे. अशा पद्धतीनं पूर्णपणे व्यवस्थित बंद करायचं, नाही तर तो फुटू शकतो. तेलात सोडल्यावरती समोसा फुटला नाही पाहिजे, नाही तर पूर्ण तेल वाया जातं आणि सारण बाहेर येतं. हे तयार आहे. आता दुसराही समोसा आपण तयार करून घेऊया. अशा पद्धतीनं मधोमध फोल्ड करायचा आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा. आतून बाहेरून व्यवस्थित दाबायचा आहे, मधोमध व्यवस्थित दाबायचा आहे, नाही तर नंतर तो काय होतो, फुटतो. हा आहे आपला कोन शेप. आता आपण सारण भरून घेऊया आणि अशाच पद्धतीने समोसे तयार करून घेऊया. छान असं प्रेस करून घ्यायचं, थोडंसं आतमध्ये साईडला पाणी लावायचं आणि समोसा बंद करायचा. एका साईडनं प्रेस करत यायचं, असं प्रेस करायचं एका साईडनं आणि मध्ये आलं काय करायचं, फोल्ड मारायचा. अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं याला. चला आता मग अशाच पद्धतीने आपण इतरही समोसे तयार करून घेऊया. तर हे आहेत आपले समोसे तयार. आता आपण याला तळून घेऊया. आता तळायला काय करायचं, तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस नंतर कमी करायचा आणि कमी गॅसवरती हे समोसे तळायचे. समोसे तळायला खूप वेळ लागतो, थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात. बाकीची कामं तरी झटपट होतील, पण समोसे तळताना घाई करायची नाही आहे. व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती.
छान असे थोडेसे गोल्डन कलरवरती आपल्याला तळायचे आहेत. आणि तळले की काढून घ्यायचे. जास्त आपल्याला करपवायचे नाही आहेत किंवा जास्त ब्राऊन नाही करायचे. असे थोडेसे अशा कलरवरतीच काढून घ्यायचे. तर हे आहेत आपले छान समोसे तयार. खूप सोपे आहेत करायला. तुम्ही पण नक्की करून पहा. एकदा केले की तुम्हाला खूप सारा कॉन्फिडन्स येईल. थँक यू फॉर वॉचिंग.